बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश इयत्ता 5वी. आपला आजचा विषय आहे इंग्लिश. आणि आजचा आपला टॉपिक कोणता आहे बरं? तर आजचा आपला टॉपिक आहे कीपिंग क्वाइट. कीपिंग क्वाइट. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 2 कीपिंग क्वाइट, पेज नंबर 26 and 27. ओके. कीपिंग क्वाइट याचा अर्थ तुम्हाला काय समजतो बघा. कीपिंग क्वाइट. क्वाइट म्हणजे शांत. कीपिंग क्वाइट. क्वाइट क्वाइट म्हणजे शांत, गप्प. ओके. शांत राहणे, गप्प बसणे, काहीही न बोलणे. आता आपण जो हा टॉपिक पाहणार आहोत, या टॉपिक मध्ये आपण 2 मुली पाहणार आहोत. त्यातली एक मुलगी ही काहीही बोलत नाही. काहीही न बोलता फक्त खाणाखुणा करते. ओनली शी गिव्स जेस्चर्स. फक्त खाणाखुणा करते ती. आणि त्या खाणाखुणांनी दुसरी तिची मैत्रीण समजून घेते की तिला काय बोलायचंय. ओके. मग म्हणूनच आपण ह्याला म्हटलं आहे कीपिंग क्वाइट, शांत राहणे. असं आपण म्हटलं आहे. गप्प बसणे, शांत राहण्यापेक्षा गप्प बसणे, काहीही न बोलणे. तर बघूया आपण कीपिंग क्वाइट. आता बघा, नमिता आहे ना, ती काहीही बोलणार नाही. ती एकदम शांत राहणार, गप्प राहणार. ओके. बघा, तिची फ्रेंड बोलली हॅलो नमिता. नमिता काही बोलली नाही. नमिताने फक्त हसून पाहिलं. मग आता आपल्याला असं विचार करायचा, अशी कल्पना करायची आहे की नमिता काय बोलली असेल. जर तिची मैत्रीण तिला हॅलो नमिता बोलते, पण प्रत्यक्षात नमिता काहीच बोलत नाही. खरं म्हणजे नमिता काहीच बोलत नाही. ती फक्त ऍक्शन करते, हसायची. म्हणजे ती काय बोलली असेल सांगा पाहू. ती तिच्या मैत्रिणीला काय बोलली असेल. मैत्रीण तिला बोलली हॅलो नमिता. मग ती म्हणेल हॅलो किंवा हाय. बरोबर. काय बोलेल? हॅलो किंवा हाय. ती काय बोलली पाहूया आपण. काय बोलते. मैत्रीण बोलली हॅलो नमिता. नमिता बोलते हाय. ही आपण केलेली कल्पना आहे. ओके. ऍक्च्युली नमिता काही बोलत नाही. ती फक्त काय करते, खाणाखुणा करते, हावभाव करते. पण आपण समजायचं की त्या खाणाखुणांमधून तिला काय सांगायचंय. ओके. हे आपण समजून घ्यायचं. मग त्या खाणाखुणांमधून आता बघा, ती नुसती हसली मैत्रिणीकडे बघून. म्हणजेच तिला मैत्रिणीला काय बोलायचं आहे, हाय. काय बोलायचं आहे, हाय. हॅलो नमिता, हाय. आर यू बिझी. तिची मैत्रीण विचारते आर यू बिझी. नमिता मान हलवते. बघा, मान हलवते. म्हणजे तिला काय म्हणायचंय मान हलवते म्हणजे नो. काय म्हणायचंय तिला, नो. आर यू बिझी. बघूया काय म्हणते. आर यू बिझी. नो, आय एम नॉट. आर यू बिझी. नो, आय एम नॉट बिझी. आर यू बिझी. नो, आय एम नॉट. आर यू बिझी. नो, आय एम नॉट. पुढे बघूया काय बोलते फ्रेंड तिला. ओके. बघा फ्रेंड काय बोलते. शाल वी गो आउट टू प्ले. शाल वी गो आउट टू प्ले. शाल वी गो आउट टू प्ले. आपण बाहेर जाऊया का खेळायला.
मैत्रिणी विचारते, आपण दोघी बाहेर खेळायला जाऊया का? नमिता काय बोलते? येस बोलतेय का बघा ती? नाही, ती नो नो असे हात हलवते. हात हलवून ती नो नो असं बोलते. बरोबर ना? ती ऍक्शन करते नो बोलायची. ती मान पण हलवते आणि हात पण हलवते. शॅल वी गो आउट टू प्ले? बघूया काय बोलते नमिता. शॅल वी गो आउट टू प्ले? नो, आय डोंट वॉन्ट टू प्ले. काय बोलणार असेल? तिच्या मनात काय असेल? काय बोलावं? नो, आय डोंट वॉन्ट टू प्ले. Shall we go out to play? No, I don't want to play. Shall we go out to play? No, I don't want to play. Hey, what's wrong with you? नमिता काहीच बोलत नाही म्हणून मैत्रिणी विचारते. Hey, what's wrong with you? अगं तुला झालंय तरी काय? Hey, what's wrong with you? नमिता मान हलवते. Hey, what's wrong with you? नमिता नुसती मान हलवते. म्हणजे तिला काय बोलायचंय? तर नथिंग. काय बोलायचंय तिला? नथिंग. Hey, what's wrong with you? Nothing. I'm fine. Hey, what's wrong with you? Nothing. I'm fine. What's wrong with you? Nothing. माझ्या काय तुला झालंय तरी काय? Nothing. अगं काही नाही झालंय मला. I'm fine. मी मस्त आहे. मी ओके आहे. फाईन आहे. I'm good. I'm fine. Hey, what's wrong with you? Nothing. I'm fine. Nothing. I'm fine. Hey, what's wrong with you? तुला काय झालंय? Nothing. मला काही झालेलं नाही. I'm fine. मी एकदम बरी आहे. I'm fine. मग त्या मैत्रिणीला वाटतं की ही बोलतच नाही, म्हणजे माझ्यावर रागवलीये की काय? ती विचारते, आर यू अँग्री विथ मी? आर यू अँग्री विथ मी? व्हॉट शी आस्क्ड. आर यू अँग्री विथ मी? आर यू अँग्री विथ मी? तू माझ्यावर रागवलीयस का? तुला माझा राग आलाय का? तू माझ्यावर रागवलीयस का? आर यू अँग्री विथ मी? नमिताची ऍक्शन बघा. कशी ऍक्शन? हो बोलणारी आहे का? नाही, नू 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 असं बोलायला तिने तोंड केलंय बघा. हात पण हलवते आणि नो बोलायला तिने तोंड बघा कसं केलं. नो बोलतो असं केलंय ना. आर यू अँग्री विथ मी? बघूया ती काय बोलली असती. आर यू अँग्री विथ मी? नो, नॉट ॲट ऑल. अजिबात नाही. नाही ग नाही, अजिबात नाही. आर यू अँग्री विथ मी? नो, नॉट ॲट ऑल. अजिबात नो नो नाही नाही नाही, अजिबात रागवलेली नाही मी. आर यू अँग्री विथ मी? नो, नॉट ॲट ऑल. कॅन आय टेक युअर पेन? मग मैत्रीण विचारते, कॅन आय टेक युअर पेन? कॅन आय टेक युअर पेन? कॅन आय टेक युअर पेन? बघा कसं आहे तिचं फेस नमिताचं. नो की येस? काय वाटतंय तिच्या फेस वरून? येस, शी इज स्माइलिंग. सो कॅन आय टेक युअर पेन? मग ती काय बोलेल? कॅन आय टेक युअर पेन? शुअर. कॅन आय टेक युअर पेन? मी तुझं पेन घेऊ का? शुअर, घे ना. कॅन आय टेक युअर पेन? शुअर. कॅन आय टेक युअर पेन? मी तुझा पेन घेऊ का? शुअर, नक्की घे. घे ना. आपण म्हणतो तर घे ना.
तसं तिने चेहरा केलाय, घेना बोललेली नाहीये. नमिता एकही शब्द बोलत नाहीये. आपण इमॅजिन करतोय की ती शुअर बोलली असेल. ओके, शी इज नॉट स्पीकिंग अ वर्ड, शी इज कीपिंग क्वाइट. शी इज कीपिंग क्वाइट. नमिता इज कीपिंग क्वाइट. काही न बोलता ती फक्त खुणा करते. आणि वी आर इमॅजिनेटिंग की व्हॉट शी वुड हॅव सेड. राईट? कॅन आय टेक युअर पेन? शुअर. This is imagination. Next, what her friends asked her? Where is it? Now look at Namita's action. What her friend asked her? Where is it? Where is your pain? Where is your pain? Look at Namita's action. Where she is showing? She is pointing something. What she is pointing? She is pointing her pencil box. Right? Where is it? मीन्स तिला म्हणायचं आहे अगं माझ्या कंपोस्ट पेटीत आहे असं तिला सांगायचंय. बरोबर ना? ती खूण करते. बघा ती कंपोस्ट पेटी दाखवते. वेअर इज इट? माझ्या कंपोस्ट बॉक्स मध्ये असं ती मैत्रिणीला सांगते. बरोबर? ओके, आपण इमॅजिन करूया व्हॉट शी वुड हॅव सेड. जर का ती बोलत असती तर ती काय बोलली असती? वेअर इज इट? In my box. Where is it? In my box. Where is it? In my box. काय म्हणते ती बघा? Where is it? In my box. Where is it? In my box. कुठे आहे तुझं पेन? She, Namita pointed her box. नमितानी फक्त बॉक्स कडे खूण केली. तोंडानी काहीही बोलली नाही. Because she is keeping quiet. We have imagined that she would say in my box. ज्या अर्थी ती बॉक्स कडे हात दाखवते त्या अर्थी तिला काय म्हणायचंय? ते पेन माझ्या बॉक्स मध्ये, कंपोस्ट बॉक्स मध्ये आहे. पुढे बघूया मैत्रिणी काय विचारते. वेअर इज मिताली? म्हणजे त्यांची अजून एक फ्रेंड तिचं नाव घेते आणि मैत्रिणी विचारते वेअर इज मिताली? आता नमिताची ऍक्शन बघा. लुक ॲट नमिताज ऍक्शन. कशी ऍक्शन केली आहे तिने? वेअर इज मिताली? कशी ऍक्शन केली? आय डोंट नो. मला काय माहित. आपण असं करू ना, मला काय माहित. खांदे उडवले, दोन हात वाकडे केले आहेत बघा. मला काय माहित. बघा नमिता एकही शब्द न बोलता फक्त ऍक्शन करते. बिकॉज शी इज कीपिंग क्वाइट. त्या ऍक्शन वरून आपण कल्पना करतोय की तिने कोणते शब्द उच्चारले असतील किंवा ती काय बोलली असेल. ओके, आता व्हेअर इज मिताली असं मैत्रिणीने विचारलंय. तिची ऍक्शन बघा काय आहे. तिने खांदे उडवलेत आणि दोन हात असे केलेत. म्हणजे मला काय माहित आपण बोलतो ना, तसं तिने केलेलं आहे. मला काय माहित, आय डोंट नो. राईट? बघूया ती काय बोलली असेल. Where is Mitali? I don't know. I don't know. Where is Mitali? I don't know. Right? I don't know. मला काय माहित. आपण म्हणतो ना मला काय माहित, आय डोंट नो. मिताली कुठे आहे? आपली मैत्रीण मिताली कुठे आहे? आय डोंट नो. मला काय माहित. कशी ऍक्शन केली आहे तिने नमितानी? आय डोंट नो ची ऍक्शन केली आहे. बरोबर ना? नमिता काहीही बोलत नाहीये. तिने कीपिंग क्वाइट म्हणजे शी इज कीपिंग क्वाइट. ती एकदम शांत राहते, गप्प राहते, काही बोलत नाहीये. तिने मौन धारण केलंय. आपला मराठीमधला शब्द तिने मौन धारण केलंय. मौन धारण केलंय म्हणजे ती तोंडातून एक शब्दही काढत नाहीये. ती एक अक्षर सुद्धा बोलत नाहीये.
ती काय करते, फक्त खाणाखुणा करते. त्या खाणाखुणांवरून मैत्रिणी ओळखते की तिला काय बोलायचं आहे. बरोबर ना? खाणाखुणांवरून मैत्रीण ओळखते की तिला काय बोलायचं आहे. बघा, कधी कधी असा मूड होतो की काही बोलू नये कोणाशी, गप्प राहावं. अशा वेळी काही काही जण बघा खाणाखुणांच्या आधाराने बोलतात. आता मितालीला आज काहीही बोलायची इच्छा नाहीये, म्हणून मिताली काय करते, खाणाखुणा करते काहीही न बोलता. मैत्रिणीने विचारलं की मिताली कुठे, किती किती प्रश्न विचारले आज, हो की नाही? तिला आल्यापासून कितीतरी प्रश्न विचारले. हाय बोलली, नंतर आर यू अँग्री विथ मी, एनिथिंग रॉंग विथ यू, सगळ्याची उत्तरं ती नमितानी कशी दिली आहेत, खाणाखुणांमधूनच दिलेली आहे. मग आता हा जो प्रश्न विचारला, वेअर इज मिताली, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तिने खुणेतूनच दिलं आहे. तिने काय कशी खूण केलेली बघा, तिने खांदे उचलले आणि 2 हात असे वाकडे केले. मग त्याचा अर्थ काय, मला काय माहित, किंवा आय डोंट नो. राईट, आय डोंट नो असा त्याचा अर्थ आहे. मिताली कुठे आहे हे मला माहित नाही. वेअर इज मिताली, आय डोंट नो. वेअर इज शमा. आता दुसऱ्या मैत्रिणीचं विचारते. मिताली आय डोंट नो सांगते ना, मग दुसऱ्या मैत्रिणीचं विचारते. वेअर इज शमा. लुक ॲट नमिताज ॲक्शन. काय करते नमिता, आय डोंट नो बोललीये का आता? नाही, काहीतरी ॲक्शन करते. काय ॲक्शन केली आहे? शमा कुठे आहे ते दाखवत आहे. शी इज पॉइंटिंग वेअर शमा इज. हाताने खूण करून दाखवते की शमा कुठे आहे. वेअर इज शमा, याचं उत्तर शब्दातून न देता नमितानी काय केलंय, शमा कुठे आहे ते खुणेनी दाखवत आहे. बघा, शमा कुठे आहे ते खूण करून दाखवते. खूण कुठे करून दाखवली आहे तिने, डावीकडे, डावा हात दाखवलाय ना, तिकडे खूण केलेली आहे. वेअर इज शमा, शी इज पॉइंटिंग समवेअर. ओके, आता ती काय म्हणाली असेल बघा. हा, वेअर इज शमा, देअर, तिकडे. कुठे आहे शमा, तिकडे आहे. वेअर इज शमा, देअर, तिकडे. वेअर इज शमा, देअर म्हणजे तिकडे. वेअर इज शमा, देअर, शमा तिकडे आहे. ओके, आता पुढचा प्रश्न मैत्रिणीने विचारला. ऑन द प्लेग्राऊंड. ऑन द प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंड म्हणजे खेळायचं मैदान. प्लेग्राऊंड म्हणजे काय, खेळण्याचं मैदान. ऑन द प्लेग्राऊंड, ती मैदानात खेळायला गेलीये. मैत्रिणी नमिताला विचारते, शमा मैदानात गेलीये, खेळायला मैदानात गेलीये. ऑन द प्लेग्राऊंड, इज शी ऑन द प्लेग्राऊंड. आता बघा, लुक ॲट द नमिताज ॲक्शन. इज शी सेइंग येस or is she saying no? She is saying no. Her action is like no. She is not speaking a single word. एक शब्दही तोंडातून काढत नाहीये, नुसत्या ॲक्शननी सगळं सांगते. मग आताची जी ॲक्शन आहे ती कसली आहे, नो ची. नो. ऑन द प्लेग्राऊंड, नो. बघा काय बोलली आहे, ऑन द प्लेग्राऊंड, नो. नो. कशी ऍक्शन केली आहे, नाही नाही नाही, मैदानात गेलेली नाही. ऑन द प्लेग्राऊंड, नो. नो, नॉट ऑन द प्लेग्राऊंड. नो, नॉट ऑन द प्लेग्राऊंड. मग कुठे आहे बरं, इन द ऑफिस,
ऑफिस मध्ये गेलीये का? इन द ऑफिस. नाव लुक ॲट नमिताज फेस. व्हॉट हर फेस इज शोईंग. तिच्या फेस वरून उत्तर काय वाटतंय तुम्हाला, हो की नाही? इज शी सेइंग येस or is she saying no? Look at her face. Her face is positive. होकारार्थी चेहरा आहे तिचा. बघा तिला काय म्हणायचं आहे, नाही म्हणायचंय का तिला? असं तिच्या चेहऱ्यावरून तर वाटत नाहीये. तिला होच म्हणायचंय. मग मैत्रिणी विचारते इन द ऑफिस. आता तिला येस म्हणायचं असणार, म्हणून तिने चेहरा हसरा केलेला आहे. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरून आपल्याला समजते की शमा इज इन द ऑफिस. लेट्स सी वेअर इज शमा. इन द ऑफिस. येस. फायनली वेअर इज शमा. शमा इज इन द ऑफिस. तिला येस म्हणायचंय, म्हणून तिने चेहरा हसरा केलेला आहे. बरोबर. इन द ऑफिस. येस. ऑफिस मध्ये आहे का? हो. ऑफिस मध्ये आहे का? हो. इन द ऑफिस. येस. मग मैत्रीण काय बोलते बघा. देन आय थिंक आय विल गो टू हर. देन आय थिंक आय विल गो टू हर. मग मला वाटतं मी तिच्याकडे जाते. मैत्रीण म्हणते मग मला वाटतं मी शमाकडे ऑफिसमध्ये जाते. लुक ॲट नमिताज फेस. जाऊ नको म्हणतेय की जा म्हणतेय? काय म्हणतेय? देन आय थिंक आय विल गो टू हर. देन आय थिंक आय विल गो टू हर. नमिताचा फेस इट्स व्हेरी हॅपी. अँड लुक ॲट हर हँड. शी इज वेविंग हर हँड. मीन्स शी इज सेइंग बाय. Right? Then I think I'll go to her. Then I think I'll go to her. Okay, bye. Then I think I'll go to her. Okay, bye. Then I think I'll go to her. Okay, bye. Then I think I'll go to her. Okay, bye. Then I think I'll go to her. Okay, bye. Okay. Just now we saw how Namita was keeping quiet. Okay. आता बघा एक एक्सरसाइज आपण बघणार आहोत. मॅच द actions and their meanings. Write the appropriate speech near each picture. एक पिक्चर आहे. ओके, तुम्हाला एक चित्र दाखवण्यात येईल आणि चित्रात मध्ये कोणती कृती केलेली आहे ती लिहिली आहे, त्याची आपण जोडी लावायची. ओके, चित्र आणि चित्राची ऍक्शन यांना मॅच करायचं आणि ते मॅच केल्यानंतर त्याला छोटंसं एक उत्तर द्यायचं आहे. आपल्याला एक छोटंसं आपल्याला इथे संभाषण करायचं आहे किंवा छोटंसं डायलॉग करायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे ऍक्शन पहिलं आपल्याला एक पिक्चर विथ ऍक्शन अँड देन इट्स आन्सर. अशा प्रकारे आपल्याला करायची आहे ही एक्सरसाइज. नाव लुक ॲट हर. ग्रँडपा कांट हिअर. राईट. त्यांच्या ऍक्शन वरून काय वाटतंय, त्यांना ऐकायला आलेलं नाही. आय कांट हिअर यू. काय बोलताय ते? तुम्ही काय बोलताय मला समजत नाही. आय कांट हिअर यू. आय कांट हिअर यू. मग बोलणारा काय म्हणतो? आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय कांट हिअर यू.
असं त्यांनी एका कोणाला तरी सांगितलं. मग ते काय बोलतात? आय एम सॉरी. राईट? आय कांट हिअर यू. आय एम सॉरी. आय कांट हिअर यू. आय एम सॉरी. Again, match the action and their meaning. Write the appropriate speech near each picture. Come here. Come here. Come here. Wait, I'm coming. Wait, I'm coming. Come here. Come here. Wait, I'm coming. Wait, I'm coming. Come here. Wait, I'm coming. Come here. Wait, I'm coming. Match the action and their meaning. Write the appropriate speech near each picture. Are you ready? The girl is asking, are you ready? Are you ready? Are you ready? Really? Really? Are you ready? Really? खरंच? Are you ready? Really? Are you ready? Really? Did you read this book? Did you read this book? I don't like it. Did you read this book? I don't like it. Did you read this book? I don't like it. Did you read this book? I don't like it. Did you read this book? I don't like it. Did you read this book? It's very good. 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 Did you read this book? It is very good. It's very good. What's wrong? What's wrong? काय झालं? What's wrong? What's wrong? Nothing. Everything is fine. काही झालं नाहीये. Everything is fine. सगळं नीट आहे. सगळं छान आहे. What's wrong? Nothing. Everything is fine. What's wrong? Nothing. Everything is fine. What's wrong? Nothing. Everything is fine. Where are you? Where are you? Where are you? I don't know. I don't know. I don't know. Where are you? I don't know. Where are you? I don't know. Where are you? I don't know. Are you crazy? Are you crazy? Are you crazy? वेळ लागला काय तुला? I'm sorry. Sorry माझं चुकलं. वेळ लागलाय का तुला? I'm sorry. I'm sorry. Are you crazy? I'm sorry. Are you crazy? I'm sorry. Are you crazy? I'm sorry. Let me think.
लेट मी थिंक, मला विचार करू दे. लेट मी थिंक. टेक युअर टाइम, आरामात विचार कर. टेक युअर टाइम. लेट मी थिंक. टेक युअर टाइम. टेक युअर टाइम. This card is for you. Oh, what a big surprise! This card is for you. What a big surprise! This card is for you. What a big surprise! This card is for you. What a big surprise! Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.